आता मात्र समीकरण आलेलं आहे जिथे 6 चेंडूच्या पाठीमागे 5 धावा बनवायच्या आहेत। पहा सातत्यपूर्ण अनबीट राहिलेला संघ रुळे वैभव रुळे या सीझन मध्ये आता मात्र क्वेश्चन मार्क आलेला आहे। या स्पर्धेमध्ये त्यांचा प्रवास संपेल का, ताकद कोणाकडे आहे हे देखील पाहावं लागेल। मैदानाच्या आतमध्ये कुरोशी संघ आहे ना, एकत्रित येऊन पहा काय संघर्ष केलेला आहे। मैदानाच्या आतमध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे तो स्वप्नील, ज्याने 12 चेंडू मध्ये 1 हात, मी म्हणेन ना रुळे वैभव रुळे संघाला जर कोणी हरवलं असेल ना तर तो एकच खेळाडू आहे, तो स्वप्नील आहे। पहा जिथे एकानेच 24 धावा बनवल्या, जिथे 12 बॉल फेस केलेत। माझ्यापर्यंत माहिती पोहोचते की स्वप्नील हा जो खेळाडू आहे ना, 2 षटकांचा खेळ झालाय। 2 षटकांच्या पाठीमागे 12 चेंडू हाताळले जातात, ते 12च्या 12 बॉल स्वतः खेळलाय आणि दाम दुप्पट धावा देखील बनवलेल्या आहेत। 6 बॉल 5 ची गरज। स्लॉग ओव्हर मध्ये विवेक आलेले आहेत, विवेककडे नजरा वळवल्यात। हो यावेळी पहा हलक्या हाताने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहेत मात्र काय घडेल, एकच धाव घेतली गेली आहे आणि पहिली धाव मला वाटतं या मॅच मध्ये ती मयूर शिंदे यांच्या बॅट मधून आली आणि मयूर देखील किती चाणक्य आहेत, पहा चतुर आहेत आणि चपळाई दाखवली। हलक्या हाताने खेळून काढला, मोठा प्रहार देखील केला नाहीये। जिथे येणारे बॉल असतील 5 बनवायचे आहेत 4, 5 बॉलच्या पाठीमागे 4 धावा। अनबिटेबल असणारा संघ रुळे वैभव रुळे आज मात्र बीट होईल का। हो यावेळी पहा हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट सेन्स वापरला गेला। पहा असं म्हटलं जातं ना की मोबाईल तुमच्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये तुम्ही नेहमीच तुमच्या कॅमेऱ्याच्या लेन्सने हे छान छान असे छायाचित्र टिपत असता, मात्र तुमच्या डोक्यामधला असलेला सेन्स आहे ना तो तुम्हाला विजयावरती शिक्का मुर्तब देणार आहे। पहा इथे गोलंदाज निघालेले आहेत, विवेक मोठा प्रहार करणार का नामदेव। येणारे बॉल 4 बनवायचे आहेत, 3 हाय व्होल्टेज मुकाबला, 4 बॉलच्या पाठीमागे 3 हे समीकरण आलेलं आहे। हो यावेळी पहा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, तिथे क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव नक्कीच मिळाली आहे, इथे जीवनदान मिळालंय। येणारे बॉल असतील 3 बनवायचे आहेत 2, इथे एका बाजूला रुळे, एका बाजूला कुरोशी, एका बाजूला शिंदे आणि दुसऱ्या बाजूलाही शिंदे। मैदानाच्या आतमध्ये शिंदे विपक्ष शिंदे, काय घडणार आहे। येणारे बॉल 3 बनवायचे आहेत 2। चला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी साठी निघालेले आहेत विवेक, एखादा डॉट बॉल ट्विस्ट निर्माण करेल। हो यावेळी डॉट बॉल येतोय का, पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये। मॅच अजूनही संपलेली नाहीये, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा। आई रखुमाई कुंभळजाई चषक 2023 पर्व क्रमांक 3 या 3ऱ्या पर्वामधला अभूतपूर्व असा रोमॅन्टिक मॅच, खऱ्या अर्थाने प्रेमात टाकणारी मॅच। या मॅच कडे नजरा वळवल्या गेल्यात। 2 बॉल वरती बनवायच्या आहेत 2 धावा। आता मात्र क्षितिज आलेले आहेत। आता या मॅच मध्ये रुळे वैभव रुळे जिंकणार का यंग स्टार कुरोशी। हाय व्होल्टेज ड्रामा, या ड्राम्याचा किस्सा, अभिनेता कोण होणार आहे शेवटच्या क्षणी। पहा स्वप्नील मात्र इथे म्हणत असेल की हत्ती गेला आणि शेपूट राहिलं, जिथे भलं मोठं आव्हान जे अवघड केलं गेलं होतं तिथे मात्र सोपं गरज असताना चुकी झाली आहे। क्षितिज आलेले आहे, स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतील। चला मयूर स्ट्राइक घेणार का, मयूरकडे देखील नजरा वळवल्यात की 2 धावा या बॉल वरती येतील। मित्रांनो ही मॅच आवडली असेल ना, एकदा मॅच साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आई रखुमाई देवी चषक 2023 पर्व क्रमांक 3चा हा थरार आपल्या समोर आलेला आहे। गोलंदाज निघतील, हो यावेळी टॅप केला, एकेरी धाव तर घेतल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, नक्कीच काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये। इथे रुळे वैभव रुळे संघ मात्र पराभवाच्या छायेखाली गेलाय आणि मयूर यांचा जल्लोष पाहायला मिळालाय। असं म्हटलं जातं ना की जख्म तो बहुत थे मगर उसी को कुरेदा जा रहा है, आणि इथे मात्र जखमेवरती मीठ चोळलंय आणि फलंदाजाने मात्र जल्लोष साजरा केलाय। एक मैत्रीपूर्वक लढत पाहायला मिळाली, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। यंग स्टार कुरोशी या संघाने इतिहास आपल्या नावावरती केलाय या सीझनला। पहा इथे चर्चा रंगवली गेली कोण होणार या मॅच मधला विजेता, आणि काहीसं भाकीत इथे काहींनी केलं होतं की यंगस्टार कुरोशी जिंकणार, तर काहींनी भाकीत केलं गेलं होतं की इथे रुळे वैभव रुळे संघ जिंकणार। कुरोशी संघाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर 30%, मात्र 70% रुळे विभागाने पाहायला मिळतं तिथे तो संघ विजयी ठरेल। मात्र चला पुढील मॅच